आमच्याकडे ना पाण्याचा प्रॉब्लेम होता. होता पाणीच यायचं नाही. आमच्या वैभव खेडेकर साहेबांनी पाण्याचा पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय. पिण्याच्या पाण्यासाठी मोठमोठ्या टाक्या बांधल्यात आणि अजून काही टाक्यांचं काम चालू आहे. तुम्हाला सांगतो या निवडणुकीमध्ये सुद्धा मी वैभव खेडेकर साहेबांनाच बहुमताने विजयी करणार आहे. आम्ही निश्चय केलेला आहे. वा वा वा, म्हणजे सगळ्यांनी मंडळी त्या सगळ्या लोकांनी स्वतःचा उमेदवार ठरवलेला आहे. तर येत्या 27 नोव्हेंबरला नगर परिषदेची निवडणूक आहे. तर माझं चॅनल आहे, मला बोलू द्या रे, आहे. तर मग तुम्ही तुमचा नगराध्यक्ष कोण आहे हे निवडा. तुम्हाला संधी चालू आली आहे. तर मी निखिल सागळे, कपडे काढा, नका काढू सगळे, येतो मी. प्रधानजी महाराज, प्रधानजी महाराज, अहो कुठे आहे तुम्ही? महाराज तुमच्या मागच फिरतोय. कुठे आहे तुम्ही? अहो तुमच्या मागच फिरतोय. अहो काय मागं तुम्ही काय पाटे टाकण्याचं काम करता का हो? नाही नाही महाराज, अहो एवढी लोक जमलेत, कोण तुम्हाला मारायला येईल काय सांगता येईल ना, म्हणून लपायची प्रॅक्टिस करत होतो. कसली सवय लागली तुम्हाला? अहो महाराज त्या रिपोर्टरने काय सांगितलं माहितीये का तुम्हाला? काय सांगितलंय? अहो काय सांगितलं? अहो त्याने कसले कसले प्रोजेक्ट आणले बघा. अहो महाराज तुम्हाला माहितीये का त्या रिपोर्टर कशासाठी आलेला? कशासाठी मला सांगा. अहो आपल्या खेड शहरामध्ये जो विकास झालाय, जी प्रगती झाली आहे, त्याचा आढावा घ्यायला आला होता. आणि आपल्या वैभव खेडेकर साहेबांनी जे लोकांचे प्रश्न सॉल्व्ह केलेले आहेत, जी खेड शहराची प्रगती केलेली आहे, त्याचा आढावा घ्यायला तो आला होता. अरे वा वा वा, चांगली गोष्ट आहे की मग. चांगली गोष्ट आहे ना. फक्त दुसऱ्याला चांगलं चांगलं म्हणा, पण स्वतः आयुष्यात काहीच चांगलं करू नका. अहो आमच्या राज्य दरबाराचं काय वाट लावून ठेवलं, त्याचं काहीतरी चांगलं करा. अरे करतो की आता चांगलं. हा मग कधी करणार? चला लवकर आपल्याला दरबारात जायचं आहे. हा मग चला चला. अरे रमेश, अरे काय होताच कुठे तू इतक्या दिवस? आगा इथेच आहे. दिसलं नाही? दिसलो ना? काय झालं? गॉगल काढणं आणि टाक तुझ्या खिशात. हा. गॉगल लावून कसा दिसणार मी तुला? काय मग तू इथे खेड मध्ये कसं काय? अरे काय सांगू तुला या दोघांची गोष्ट. जा तुझे इकडे. काय सांगू अरे तुला? असू दे, मुद्द्याचं बोल, मुद्द्याचं बोल. येतो मुद्द्यावर येतो. हा हा, तर अरे मी त्या शहरात राहत होतो ना, तिकडे पाण्याचा प्रॉब्लेम, स्वच्छतेचा प्रॉब्लेम, बाथरूमचा प्रॉब्लेम, ह्या प्रॉब्लेम, सगळे प्रॉब्लेम. अरे म्हणून मी इथे आलो. मला कोणीतरी सांगितलं खेड शहरात आहे ना सगळ्या छान छान व्यवस्था आहेत, तर तू तिथे जा. मला सांग या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत का रे? अरे खऱ्या म्हणजे काय, 100% खरे आहेत. हा, हा. म्हणजे कसं आहे, इथे वैभव खेडेकर साहेबांनी खूपची कामं केलेली आहेत. अच्छा अच्छा म्हणजे अच्छा रस्ते व्यवस्थित केलेले आहेत, पाण्याचे प्रॉब्लेम सोडवलेले आहेत. अच्छा अच्छा, म्हणजे आलं या शहरात आलास ते. वा वा, म्हणजे माझा निर्णय चुकीचा नव्हता तर. बरोबर होतास तू. नाही मित्रा, तुझा जो निर्णय आहे तो अगदी योग्य घेतलेला आहे. म्हणजे दुसऱ्या शहरातून तू जो खेड मध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतलाय तो अगदी बरोबर आहे. कारण इथे कसलाच काही प्रॉब्लेम नाही. आमच्या वैभव खेडेकर साहेबांनी सगळ्यांचे प्रॉब्लेम दूर केलेले आहेत. म्हणजे इथे पाण्याचा प्रॉब्लेम नाही, त्यासाठी वैभव खेडेकर साहेबांनी पाण्याच्या टाक्या बांधलेल्या आहेत. हो बरोबर. अहो त्यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी नाना नानी पार्क पण उपलब्ध करून दिलेला आहे. हा गटारांचे बांधकाम अद्ययावत पद्धतीने केलेले आहेत त्यांनी. हा, अरे खेड शहरामध्ये मोठा तलाव आहे, खामतळे तलाव, त्याचं सुशोभीकरण सुद्धा वैभव खेडेकर साहेबांनी केलेलं आहे. हो ना. आणि त्याचबरोबर आपली ती अग्निशामक दलाची जी इमारत आहे ती त्यांनीच बांधलेली आहे. अरे नागरिकांसाठी एक खिडकी केंद्र सुद्धा त्यांनी उभारलेलं आहे. अरे आणि रस्त्यावर मोठे मोठे दिवे लावलेत आपल्या वैभव खेडेकर साहेबांनी. हा, हायमॅक्स दिवे. आणि तरुणांसाठी, म्हणजे तरुण आहेत जे लोक, त्यांच्यासाठी क्रीडा मैदानी पण उपलब्ध करून दिलेले आहेत त्यांनी. इतकंच नाही तर ठिकठिकाणी वाचनालय आणि बैठक व्यवस्था सुद्धा व्यवस्थित केलेली आहे त्यांनी. आणि खेडमध्ये गरम पाण्याचे कुंड आहेत, त्याचं सुद्धा सुशोभीकरण आपल्या वैभव खेडेकर साहेबांनीच केलेलं आहे. बरोबर आहे. आणि सुका कचरा आणि ओला कचरा यासाठी गाड्या पण उपलब्ध करून दिल्या, त्या कचऱ्याच्या गाड्या. ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांनी कार्यालय उपलब्ध केलेली आहेत. हा, म्हणजे एकूणच काय तर खेड शहर प्रगती पथावर आहे तर. अगदी अगदी. अच्छा अच्छा अच्छा, मस्त मस्त. म्हणजे माझा निर्णय काही चुकीचा नव्हता. नाही मित्रा, सांगितलं ना, तुझा निर्णय अजिबात चुकलेला नाही. हा, मग हा. आता तू काय करायचं माहितीये, आता तू खेड शहरामध्ये स्थायिक झालेला आहेस. हो, हो, हो. तर येत्या 27 तारखेला खेड शहरामध्ये निवडणुका आहेत. अच्छा अच्छा, येत्या 27 तारखेला. हा 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 हा. हा, तर 27 तारखेला मतदान केंद्रात जायचं हा. आणि खेड शहर विकास आघाडीच्या समोरचं सिटी ह्या बटन दाबायचं. अच्छा, म्हणजे ते वैभव खेडेकर साहेबांचं चिन्ह आहे तर. अगदी अच्छा बरोबर. अच्छा, शिट्टी आहे तर. हो. हो, नक्की नक्की. नक्की. आणि त्यांना बहुमताने विजयी करून द्यायचंय. हो. तर मंडळी, आमचा निर्णय तर पक्का झालाय, आता तुमचा निर्णय पक्का व्हायचा बाकी आहे. येत्या 27 तारखेला मतदान केंद्रात जायचं आणि वेळ आहे सकाळी 7 ते संध्याकाळी 5. खेड शहर विकास आघाडीच्या समोरचं शिट्टीचं बटन दाबायचं आणि आपले लाडके उमेदवार वैभव खेडेकर साहेबांना बहुमताने विजयी करून द्यायचं.
27 तारखेच्या दिवसाला बाई मतदान करायचं. 27 तारखेच्या दिवसाला बाई मतदान करायचं. मतदान करायचं, खेडेकर साहेबांना जिंकवायचं. 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 तर मंडळी, आपण आमचं हे पथनाट्य एवढं शांततेने पाहिलात त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.